NMMS या स्पर्धा परीक्षेमध्ये शालेय क्षमता चाचणी सॅट हा जो पेपर असतो त्याच्यामध्ये विज्ञान विषयावर आधारित प्रश्न गेल्या परीक्षांमध्ये कशा पद्धतीने विचारले होते ते आपण या सिरीजमध्ये पाहतोय. आजचा आपला घटक आहे आपत्ती व्यवस्थापन. तर या व्हिडिओमध्ये आपण आपत्ती व्यवस्थापनावर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारले होते ते पाहू, त्याची उत्तरं पाहू, त्याचं ॲनालिसिस करू, जेणेकरून या टॉपिकचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. पहिला प्रश्न असा आहे, मातीची धूप कमी केली की मातीची जपणूक होते, त्याला काय म्हणतात? जलसंधारण, वनसंधारण, भूसंधारण की भूस्खलन? आता ऑब्वियस उत्तर आहे यातला भूसंधारण असं म्हणतात, कारण जलसंधारणामध्ये पाण्याचा संबंध आहे, वनसंधारणामध्ये जंगलाचा संदर्भ. भूस्खलन ही एक आपत्ती आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 भूसंधारण हे याचं उत्तर. पुढचा प्रश्न, भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास काय म्हणतात? बायोग्राफ, ऑटोग्राफ, सेस्मोग्राफ की फोटोग्राफ? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 सेस्मोग्राफ. त्याच्यामध्ये भूकंपाच्या लहरींची तीव्रता याद्वारे मोजली जाते, जेणेकरून तो भूकंप किती तीव्रतेचा होता याचा अंदाज येईल. पुढचा प्रश्न, पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे किती भूकंप होतात? 12,500 ते 14,500. दुसरा पर्याय 12,000 ते 14,000. तिसरा पर्याय 12,400 ते 14,000 आणि चौथा पर्याय 12,200 ते 14,200. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12,400 ते 14,000. भूगर्भीय संशोधनानुसार पृथ्वीवर दरवर्षी सरासरी 12,400 ते 14,000 इतके भूकंप होतात. यातील बहुतेक भूकंप अतिशय कमी तीव्रतेचे असल्याने ते मानवाला जाणवत नाहीत. तर या प्रश्नाच्या उत्तरासाठी जे पर्याय दिलेत त्या सर्व पर्यायामध्ये जवळपासच्या संख्या जरी असल्या तरीसुद्धा वस्तुनिष्ठ आकडेवारीनुसार पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. भूकंप, त्सुनामी, दुष्काळ की बॉम्बस्फोट? या प्रश्नाचं उत्तर बॉम्बस्फोट असे येईल, कारण भूकंप, त्सुनामी आणि दुष्काळ ह्या मानवनिर्मित आपत्ती नाहीत, या नैसर्गिक आपत्ती आहेत. बॉम्बस्फोट ही मात्र मानवनिर्मित आपत्ती आहे, त्यामुळे त्या अर्थानुसार गटात न बसणारा शब्द बॉम्बस्फोट. हा पुढचा प्रश्न, पुढीलपैकी असत्य विधान कोणते? या 4 विधानांपैकी चुकीचं विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान असं आहे, अवर्गीय आग थंडावा निर्माण करून विझवली जाते. दुसरं, ब वर्गीय आग फेस घेणाऱ्या अग्निशामकामार्फत विझवली जाते. तिसरा पर्याय, ड वर्गीय आग पाण्याने विझवतात. आणि चौथा, ई वर्गीय आग CO2 सारख्या आग प्रतिबंधकाने विझवली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ड वर्गीय आग पाण्याने विझवतात हे चुकीचं आहे, कारण ड वर्गीय आग ही ज्वलनशील धातूंमुळे लागते. अशा आगीवर पाणी टाकल्यास आणखी ती आग जास्त वेगाने पेटू शकते किंवा स्फोट होऊ शकतो, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. उरलेली तिन्ही विधानं बरोबर आहेत, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, पेट्रोल, तेल यासारख्या ज्वालाग्रही द्रवपदार्थांपासून लागणारी आग कोणत्या प्रकारात येते? ब वर्गीय, अ वर्गीय, क वर्गीय की ड वर्गीय? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 ही आग ब वर्गीय या गटामध्ये येते. आता याला जोडूनच अ, ब, क, ड, ई याचा प्रत्येकाचा अर्थ आपण समजू. अ वर्गीय आग जी घन किंवा स्थायू पदार्थांमुळे लागते, त्या आगीचं वर्गीकरण अ वर्गामध्ये होतं. ब वर्ग म्हणजेच पेट्रोल, तेल याच्यासारखे जे द्रव पदार्थ आहेत त्यांच्यामुळे जर आग लागली असेल तर त्याचं वर्गीकरण या ब वर्गामध्ये होतं. क वर्गीय म्हणजे वायुरूपीय जर घटक काही असतील आणि त्यांच्यामुळे आग लागली असेल तर ती आग क वर्गीय झाली. आणि ड वर्गीयमध्ये रासायनिक पदार्थांच्यामुळे जर आग लागली असेल तर त्याचा समावेश ड वर्गामध्ये होतो. आणि ई याच्याशिवाय आणखी एक आहे ई वर्गीय, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक काही वस्तू असतील किंवा इलेक्ट्रिक साधनांच्यामुळं आग लागली असेल तर त्याचं वर्गीकरण ई गटामध्ये होतं. तर अशा पद्धतीनं अ, ब, क, ड, ई ह्या 5 प्रकारामध्ये आगींचं वर्गीकरण करता येतं. पुढचा प्रश्न, इलेक्ट्रिकल सामान, फिटिंग इत्यादी साधनांमुळे लागलेली आग कोणत्या प्रकारात येते? आत्ताच आपण पाहिल्या पद्धतीनं ती आग येते ई वर्गामध्ये. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही? प्रचंड उष्ण ज्वालारस जो बाहेर पडतो, वाफ ही सुद्धा बाहेर पडते, स्तरित खडक काही बाहेर पडत नाही, त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यामधून काही वायुजन्य पदार्थ सुद्धा बाहेर पडतात, म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकामधून प्रचंड लावारस, वाफ, वायुजन्य पदार्थ बाहेर पडतात, स्तरित खडक काही बाहेर पडत नाहीत, त्यामुळं आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3.